आणि आता जी सगळ्यात मोठी बातमी, राज्य सरकारकडून आता नवे नियम जे आहेत ते देण्यात आलेत। या नव्या नियमावलीनुसार राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही सूट देण्यात आली आहे। यामध्ये रुग्णसंख्या ज्या ठिकाणी कमी आहे असे 25 जिल्हे राज्यातले आहेत। या 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं खुली राहणार आहेत। तिथले निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आलेले आहेत। मात्र कोरोनाचे इतर नियम मात्र या सगळ्यांना पाळावे लागणार आहेत। तसेच रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा एकदा विचार करावा लागेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर 11 असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी लेवल 3 चे निर्बंध कायम राहतील। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। 25 जिल्ह्यांमध्ये सर्व दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। कोरोनाचे इतर नियम मात्र या 25 जिल्ह्यांमध्ये देखील पाळावे लागणार आहेत। दुकानं, सलून, स्पा हे देखील या 25 जिल्ह्यांमध्ये सुरू राहतील। नव्या नियमावलीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे। राज्यातल्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली। 11 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे मात्र कुठलीही सूट देण्यात आली नाही। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, 25 जिल्ह्यांमध्ये सूट तर 11 जिल्हे मात्र निर्बंध कायम। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल निखिला, कारण की ही नवीन ऑर्डर आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांचा रोष होता आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दुपारी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतरची ही सगळी नवी नियमावली जी आहे ती TV9 मराठी ब्रेक करते। याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व दुकानं जे आहेत, जे 25 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तो 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजे सोमवार ते शुक्रवार 8 वाजेपर्यंत आणि शनिवारी हे जी दुकानं आहेत ती 3 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत। त्यासोबत जी सार्वजनिक गार्डन्स आहेत, बागा आहेत आणि मैदान आहेत ती देखील खेळण्यासाठी असतील त्याच्यासाठी ओपन करण्यात आलेली आहेत। त्यासोबत यामध्ये तिसरा जो नियम आहे त्याच्यामध्ये सर्व सरकारी आणि प्रायव्हेट ऑफिसेस जी आहेत ती खुली ठेवण्यास देखील परवानगी दिलेली आहे। त्यासोबत त्याच्यामध्ये सरकारने असं सांगितलेले आहे की जे प्रायव्हेट ऑफिसेस असतील ते वर्क फ्रॉम होम देखील चालू ठेवू शकतील। त्यानंतरचा जो महत्त्वाचा यातला मुद्दा आहे की जे योगा सेंटर असतील, हेअर कटिंग सलून असतील आणि जिम आहेत त्यांना 50% जी आहे ती 8 वाजेपर्यंत जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे नियम यामध्ये पाहायला मिळतात निखिला। सचिन, त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे यासाठी काही वेगळे नियम असतील का? पुण्याला यामधून काही सूट देण्यात आली आहे का? आपल्याकडे जे 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यांमध्ये ही सूट नसणार आहे। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आज व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे, परंतु पुण्यामध्ये हे नियम नसतील। इतर 25 जिल्ह्यांमध्ये हे नियम लागू असणार आहेत। यामध्ये जे जिल्हे आहेत 11 त्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड आणि रायगड आणि पालघर त्यासोबत या जिल्ह्यांमध्ये जे आहेत त्यांना सूट देण्यात आलेली नाही। 11 जिल्ह्यांमध्ये आधी जे नियम होते, जे निर्बंध होते ते कायम राहणार आहेत। म्हणजे पुण्यामधल्या आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड या ठिकाणी 11 जिल्ह्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने सूट देण्यात आलेली नाहीये। परंतु इतर जे 25 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर कमी आहे त्या ठिकाणी हे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत निखिला। नक्की सचिन, या 25 जिल्ह्यांमध्ये मुंबई आणि ठाणे, कल्याण, डोंबिवली यांचा देखील समावेश आहे। शहरं मोठी आहेत, तर या ठिकाणी देखील आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहतील का? या संदर्भात स्पेसिफिक असं काही सांगण्यात आलंय का? कारण मुंबई ठाण्याकडे जास्त लक्ष असेल। आपल्याकडे जे 11 जिल्हे आहेत त्या पुन्हा आपण वाचून दाखवूयात। जे 11 जिल्हे कोणते आहेत, या 11 जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांना हे निर्बंध आहेत ते कायम राहणार आहेत ते मी जिल्हे पुन्हा एकदा वाचून दाखवतो। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या 11 जिल्ह्यांमध्ये कुठल्याही पद्धतीची सूट देण्यात आलेली नाही आणि उर्वरित इतर 25 जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी ही सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल या ठिकाणी ही सूट असणार आहे। परंतु महत्त्वाचे जे जिल्हे आहेत यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं निखिला। नक्कीच सचिन, या निर्बंधांमध्ये आणखी काही नव्यानं काही गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत का, की मग जुनेच नियम ज्या 11 जिल्ह्यांना लागू असतील, लेवल 3 चे जे नियम आहेत, निर्बंध आहेत तेच या 11 जिल्ह्यांना सुद्धा लागू असणार आहेत? बाकीचे 25 जे जिल्हे आहेत सचिन त्यामध्ये आणखी काही बदल करण्यात आलेत की फक्त 8 वाजेपर्यंत दुकानांना सूट एवढाच एक बदल यामध्ये करण्यात आलाय?
हे जे महत्त्वाचे नियम आहेत, जे सरकारकडून जे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत, ते आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात निखिला. यामध्ये जे आहेत ती दुकानं जी आहेत ती 8 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार उघडण्यास परवानगी असेल आणि शनिवारच्या दिवशी आधी जी दुकानं बंद होती ती आता 3 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत आणि रविवारी सर्व दुकानं जी आहेत ती बंद ठेवावी लागणार आहेत व्यापाऱ्यांना. आणि हा सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो या 25 जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना मिळालेला आहे. यातील दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे, आपल्याला माहिती आहे की ज्या बागा होत्या आणि जी मैदानं होती ती खेळण्यासाठी बंद करण्यात आलेली होती, आता त्यांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे बागा आणि सार्वजनिक मैदानं जी आहेत ती खेळासाठी आणि इतर गोष्टींसाठी जे आहेत एक्सरसाइज वगैरेसाठी जी आहेत ती ओपन ठेवण्यात येणार आहेत या 25 जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर या 25 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ती सरकारी कार्यालये असतील किंवा खासगी कार्यालये असतील ती देखील सुरू ठेवण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की जर ज्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम द्यायचं असेल ते देऊ शकतात, जेणेकरून गर्दीच्या वेळा ज्या आहेत त्या टाळाव्यात आणि खासगी कार्यालयाने ज्या आहेत त्या वेळा बदलाव्यात, जेणेकरून गर्दी एकत्र जी आहे ती कुठेही होणार नाही. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो नियम आलेला आहे, निर्णय आलेला आहे, त्याच्यामध्ये योगा सेंटर्स, जिम आणि हेअर कटिंग सलून्स आणि स्पा सलून यांना 50% कॅपॅसिटीने सुरू ठेवण्यास परवानगी असेल, परंतु यामध्ये तुम्ही एअर कंडिशनचा जो वापर आहे तो करायचा नाही असल्याचा हा नियम आहे. त्याचसोबत सर्व सिनेमागृह असतील, ड्रामा थिएटर्स असतील आणि मल्टीप्लेक्सेस हे मात्र बंद ठेवण्यास सांगितलेलं आहे. हे सगळी जी नियमावली आहे ती TV9च्या प्रेक्षकांना आपण सांगतोय. ही पहिली नियमावली जी आहे राज्य सरकारची आलेली ही TV9नी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. निखिला, नक्कीच. आणि हॉटेल रेस्टॉरंट संदर्भामध्ये कोणता नियम आहे सचिन? हॉटेल आणि रेस्टॉरंट संदर्भात जो आधीचाच नियम आहे की ते 4 वाजेपर्यंत ती खुली राहतील आणि त्यानंतर जे आहेत 4 नंतर टेक फ्रॉम होम जो आहे तोच नियम राहणार आहे. हॉटेल्सला आणि रेस्टॉरंटला सध्या तरी दिलासा मिळताना दिसत नाहीये. आपल्याला माहिती आहे की हॉटेल व्यावसायिक देखील नाराज होते, परंतु हॉटेलमध्ये जर डायनिंग राज्य सरकारकडून असं सांगण्यात येते की जर हॉटेलवरती परवानगी देण्यात आली तर कुठेतरी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची जी आहे टास्क फोर्समध्ये जी बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांची त्यांच्यासोबत, त्यामध्ये टास्क फोर्सने जे आहे ते तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली होती आणि त्यामुळे कुठेतरी आता राज्य सरकारने जे आहे ते आस्ते कदम घेत हळूहळू निर्बंध जे आहेत ते शिथिल करण्यात येणार असल्याचं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता हळूहळू हे निर्बंध शिथिल होत आहेत, परंतु हॉटेल जे आहेत, हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना आता तरी दिलासा मिळालेला दिसत नाहीये. निखिला, नक्कीच. आणि सचिन, नाट्यगृह, सिनेमागृह हे मात्र बंदच राहणार आहेत. धार्मिक स्थळं जी आहेत ती देखील बंद असणार आहेत. 25 जिल्ह्यांमध्ये आणखी कोणते नियम आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याची आपल्याकडे राज्य सरकारची ब्रेक द चेनची ऑर्डर आलेली आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे 5 नियम आहेत. त्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये सांगूयात की सर्व जी दुकानं आहेत या ठिकाणी, मग ती अत्यावश्यक असतील आणि आवश्यक सेवेतील दुकानं असतील, ती 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सोमवार ते शुक्रवार परवानगी देण्यात आलेली आहे. आणि शनिवारच्या दिवशी ही दुकानं फक्त 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. आणि यामध्ये जे आहे ते फक्त 25 जिल्ह्यांमध्ये, जे 25 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर कमी आहे त्या ठिकाणी ही दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी असेल. इतर 11 जिल्ह्यांमध्ये जे आधीचे लेवल 3 चे नियम असतील तेच तसेच राहतील आणि त्यांना जी परवानगी आहे ती केवळ 4 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे 25 जिल्ह्यांमध्ये 8 वाजेपर्यंत आणि शनिवारी 3 वाजेपर्यंत आणि 11 जिल्हे जे आहेत तिकडे फक्त 4 वाजेपर्यंतच उघडी ठेवायची दुकानं आणि शनिवार रविवार ती बंद असणार. म्हणजे 25 जिल्ह्यांना हा दिलासा आहे. दुसरा जो 25 जिल्ह्यांना दिलासा आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक मैदानं असतील आणि प्लेग्राऊंड्स असतील, गार्डन्स आणि प्लेग्राऊंड्स या ठिकाणी नागरिकांना जाता येईल. त्या ठिकाणी त्यांना जाऊन एक्सरसाइज करायचे असेल, खेळू शकतात मुलं. आपल्याला माहिती आहे की मैदान आणि बागा देखील या ठिकाणच्या बंद होत्या. आता हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणावा लागेल. त्याचसोबत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये जी आहे ती जी संख्या होती कर्मचाऱ्यांची ती कमी केलेली होती सरकारने. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं की 50%च तुम्ही कर्मचाऱ्यांना बोलवा, परंतु आता खासगी आणि सरकारी कार्यालय आहेत ज्या 25 जिल्ह्यांमधली, तिथे तुम्ही पूर्ण संख्येने ती कार्यालय चालवू शकता. परंतु जर सरकारी खासगी कार्यालयांना आणि सरकारी कार्यालयांना जर वर्क फ्रॉम होम देता आलं तरी देखील तुम्ही ते त्याला प्रोत्साहन देऊ शकता असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि योगा सेंटर, जिम आणि हेअर स्पा आणि सलून हे सुरू ठेवण्यास परवानगी आहे, परंतु 50% क्षमतेने तर चालू ठेवा असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. नक्कीच सचिन.